इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर कामगार नगर परिसरात सिग्नलवर भीक मागणाऱ्या महिलांकडून एका महिलेच्या घरात घुसून पैसे आणि एटीएम चोरी केल्याचा प्रकार घडला. ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ चोरी करणाऱ्या महिलांना नागरिकांनी पकडल्यानंतर चोरी करणाऱ्या एका महिलेने नग्न होत धिंगाणा घालायला सुरुवात केली. जवळपास 1 तास हा धिंगाणा कामगार नगर पासून ते महात्मा नगर सिग्नल पर्यंत सुरू होता. अखेर या धिंगाणा करणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार नागरिकांनी बघण्याची भूमिका घेतली होती. मात्र नागरिकांनी देखील आता सावध राहण्याची गरज आहे आणि हे याचे आवाहन करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते. कामगार नगर येथे आमच्या गल्लीमध्ये या लेडीज भीक मागण्यासाठी आल्या. त्यांना आम्ही सगळ्यांनी भीक दिलं, पण आमच्या शेजारच्या भारती आयरे यांच्या घरातून त्यांनी पर्स काढली आणि निघून चालल्या होत्या. ते माझ्या मिसेसने बघितलं आणि आम्ही त्यांना रोखलं. पहिले त्यांच्या घरात शहानिशा केली की तुमची पर्स चोरली गेली की बघा. त्या बोलल्या हो. मग आम्ही यांना पकडलं, त्यांच्याकडनं पर्स आणि पैसे पण घेतले, पण काही वस्तू गाळ झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना आम्ही पकडून विचार न करता त्यांनी कपडे अंगावरचे काढून आणि आरडाओरडा करायला लागल्या. तेव्हा आम्ही पोलिसांना तक्रार दिली 112ला फोन करून, आणि मग पोलीस पण थोड्या वेळानंतर आले. तोपर्यंत त्या चालत चालत रस्त्याने उघड्या होऊन ITI सिग्नलपर्यंत आल्या. आम्ही प्रयत्न केला, सांगितलं की आम्ही त्या आमच्यावरती असं त्यांना मारहाण करत होत्या, दगड मारत होत्या आणि वरून प्रति तक्रार अशा करत होते की आम्ही तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू. म्हणजे इतके मूर्ख लोक आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.